आलेत मी सौंदर्याहून आलो आहे. 2-3 चक्कर झाले माझे, परंतु तात्याच भेटत नाही मला. कशासाठी आले तुम्ही? ते अनुदान मिळण्यासाठी. मी 2 घंटा असं आहे का? हो. काय नाव तुमचं? त्र्यंबक तुकाराम सावंत. अच्छा, सौंदाण्यालाच राहता का गावात? नांदगाव शहरामध्ये आमची जमीन आहे. अच्छा. नांदगावमध्ये थांबलो थोड्या वेळ, तिथून इथपर्यंत आलो मी. अच्छा. 2-4 चक्कर होऊन गेले माझे. किती दिवसापासून येते तुम्ही? 2-4 दिवसापासून चक्कर मारून राहिले. भेट नाही उरली का तुमची? आज गुरुवार येतील म्हटलं, आज पण आले नाही. त्यांचा नंबर आहे का? नाही, नंबर नाही ना. तलाठी साहेब वेळेवर हजर नसल्यामुळे शेतकऱ्यांचे खूप हाल होत आहेत आणि गैरसोय होत आहेत आणि ज्या योजना वगैरे आलेल्या आहेत त्या योजनांचा लाभ घेता येत नाही. ते निघून जातात, ती योजना निघून जातात. मग काय उपयोग होता त्याचा? मग असं ना, तेवढ्या कालावधीत होत नाही ते काम. असं त्यांनी मालेगाव तालुक्यातील जवळजवळ आज 90 खेड्यांमध्ये अशी परिस्थिती आहे की तलाठी, पशुवैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी, जिल्हा परिषदेची शाळा, बऱ्याचशा समस्या प्रत्येक गावागावात आढळतात. परंतु मला या शासनाला एक प्रश्न विचारा असा वाटतो की तलाठी हे जे अधिकारी असतात हे नेमके जनतेच्या सेवेसाठी असतात की जनतेला राबून घेण्यासाठी असतात. आज या वाक्य गावात आम्ही आलो असता असं निदर्शनात आलं की येथील जो तलाठी अधिकारी आहे हा 1-2 महिना येत नाही आणि परत तो लोकांना आवाहन करतो की तुम्हाला जे होईल तुम्ही त्या पद्धतीने तुम्हाला करतील ते करा, पण मी येऊ शकत नाही, माझ्या मागे 2-2, 3-3 गावं. परंतु नागरिकांना माझं आव्हान आहे, तो तलाठी असो, ग्रामसेवक असो, पशुवैद्यकीय अधिकारी असो किंवा सरकारी डॉक्टर असो, यांना बिलकुल घाबरायचं नाही. हे आपल्या सेवेसाठी असतात. आपण जो कर भरतो या करच्या रूपात यांना पगार शासन देतं, यांचा गाडीचा खर्च, डिझेलचा खर्च, यांना पेन्शन, यांच्या परिवाराचा खर्चसुद्धा सरकार देतं. तर का की जनतेच्या सेवेसाठी. परंतु जनतेचे सेवकच आज जर भक्षक बनले असतील तर फार मोठी दुर्दैवी घटना आहे. आणि जिथले जे तलाठी आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्क साधणार आहोत. जर त्यांनी या गावाला जर सेवा दिली नाही पुरेशी तर येणाऱ्या काळात जो पण कोणी तलाठी असेल, जे तलाठींचं असं वाक्य आहे की त्याच्या मागं मोठे राजकीय नेते आहेत, त्यांच्या मागं कोणाची ताकद असो, परंतु आम्ही जनतेचे सेवक म्हणून त्यांना वाजवल्याशिवाय राहणार नाही. कारण ही भाषा प्रहार जनशक्ती पक्षाची आहे. जर न्याय मिळत नसेल शांततेच्या मार्गाने तर शेवटी आक्रमक होऊन आपल्याला न्याय मागावा लागणार आहे. आज तलाठी साहेबांचं जे अनुदान आलं आहे सरकारकडनं, काही स्कीमा आल्या आहेत, त्याच्यासाठी शेतकऱ्यांना उतारा घेण्यासाठी जावं लागतं. 2-2, 5-5, 10 दिवस जर कधी शेतकऱ्यांचे उतारे भेटत नसतील तर अनुदान घ्यायचं कसं शेतकऱ्यांनी? म्हणजे इथून त्याच्या गावापर्यंत गरके मारायचे, तेवढा वेळ शेतकऱ्यांजवळ आहे का? आणि जर शेतकऱ्यांच्या सेवेसाठी जे तलाठी असतील आणि हे तलाठी एवढे त्रास देत असतील, जो शेतकरी बांधवांना त्रास देईल तो सरळ आमचा शत्रू राहील. प्रहार शेतकरी संघटनेचा, प्रहार जनशक्ती पक्षाचा. याच्यापुढे तलाठी असो, कोणताही अधिकारी असो, त्यांनी जर गावकऱ्यांना, जनतेला त्रास दिला तर त्यांना आम्ही फटके मारल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या काळात बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली इथं सभा घेणार आहेत आणि त्यावेळेस मालेगाव तालुक्यातील तलाठी, ग्रामसेवक, पशुवैद्यकीय अधिकारी, सगळ्या अधिकाऱ्यांना एकत्र घेऊन आम्ही त्यांना सांगणार आहे की तुम्ही जो गोरगरिबांचे काम करत असाल ठीक आहे, तर त्याच्यापुढे आम्ही मोठं जन आंदोलन उभारू. काय वाटतं तुम्हाला? तलाठी वगैरे येत नाही, काय प्रश्न आहेत या गावाचे? अशी समस्या होती की वाके गाव सजा म्हणून आहे आणि इथं आधी एक मॅडम होती, परंतु ती मॅडम या ठिकाणीच बसायची सजा होती म्हणून, आणि तिच्याकडे नांदगाव पण होतं, आनंदवाडी होती. पण त्यात नांदगावच्या लोकांनी तक्रार केल्यामुळे त्या मॅडमला स्वतःहून बदली करून घ्यावी लागली. त्याच्यानंतर तहसीलदाराने आम्हाला माणूस दुसरा दिलेला नाही आहे. आणि सर्कल साहेबांनी टेहऱ्याच्या तलाट्याकडे वाके आणि नांदगावचा चार्ज दिलेला आहे. आणि त्या 2 गाव आणि हे 3 गाव असं 5 गाव मिळून तो चालवतो आहे आज. परंतु त्याला बी टाईम मिळत नसल्याने तो सजा आहे त्याची टेहऱ्याची, त्याच्यामुळे तो तिथंच बसत असतो. सर्कल साहेबांनी त्यांना इथं आणलं पण होतं आणि 1 दिवस पण दिलेला होता आम्हाला गुरुवार म्हणून, परंतु ते आता गुरुवारीसुद्धा या ठिकाणी येत नाही. ते फक्त टेहऱ्यालाच बसतात. मग इथून लोकांना टेहऱ्याला जावं लागतं, तिथं दिवसभर थांबून मग काम करावं लागतं. नाहीतर मग इथं आमच्या इथले कोतवाल साहेब आहेत, ते कोतवाल साहेब पण या ठिकाणी उपस्थित राहत नाही, त्यांच्या घरी जावं लागतं, तिथं उतारे जमा करावे लागतात, तिथंच पैसे भरावे लागतात. अशी परिस्थिती वाक्याची आहे आज. आपण तहसीलदाराकडे, आता नवीन तहसीलदार आलेले आहेत, त्यांच्याकडे जाऊन आपली समस्या मांडणारच आहोत आणि आपल्याला नवीन एक माणूस द्यावा अशी विनंती करू. मग पुढं बघू काय करायचं ते. असं आज या वाक्य गावामध्ये भीषण पाणी टंचाई भासत आहे. दुसरी गोष्ट, एक शासनाचे एवढे मोठे मोठे निधी आलेले आहेत वाक्य गावामध्ये, पण कुठलंही काम शासनाच्या नियोजित पद्धतीने झाले नसल्यामुळे
आज वाक्य गावात खूप मोठा भीषण टंचाईचा प्रश्न उद्भवत आहे. दुसरी गोष्ट, जे सरकारचं अनुदान आलेलं आहे, तलाठी उपस्थित नसल्यामुळे ते सगळे जे शेतकरी असतील त्या अनुदानापासून काही शेतकरी वंचित राहिले. यांच्यासाठी जर कुठला उपाय असेल शासनाने शेतकऱ्यांपर्यंत पोचावं. दुसरी गोष्ट, तलाठी असं डायरेक्ट थेट सांगतो की बुवा आम्ही जागेवर येऊन तुमची सेवा करू शकत नाही. तर जे काही शेतकरी असतात ते त्यांच्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोचतात, पण ते ज्यावेळेस उपस्थित राहतात नाही राहतात, शेतकऱ्यांना निराश होऊन घरी वापस यावं लागतं. जे काम 2 दिवसाचं असतं ते 8 दिवसावर लोटलं जातं. म्हणून हा तलाठी, हा ग्रामसेवक जो असतो हा जनतेचा सेवक असतो. म्हणून यांनी जनतेची सेवा केल्यापेक्षा जर आपणच जागेवर उपस्थित राहून जर सेवा दाखवली तर याच्यात कुठला तरी चांगला निर्णय ठरेल, असं प्रहार संघटनेकडून आम्ही जाहीर